आणि प्रगती होऊन आम्ही त्या प्रगतीकडे समोर वाढत गेलो. याच्या आधी खूप मार्गदर्शन ऐकलं. कोण सत्यानं वागते कोण असत्यानं वागते हे कोणालाच ठाऊक नाही. ना माझ्या कपाळावर लिहिलं ना कोणाच्या कपाळावर लिहिलं. परंतु जर आमचे मन आमची आत्मा आमचे कर्म जर चांगले असेल तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये कधीही आमची हानी होणार नाही. त्या कोणी कितीही प्रयत्न करत असेल. बाबांनी सांगितलं याची सांगते त्याची सांगते आणि नेहमी मुखातून कचरा पकड़ता शब्द बाबाचे आहे. आम्हाला काय करायचं आहे की आम्हाला फक्त आमच्या कुटुंब आमच्या पत्नी आमच्या परिवार मला सांगितलं पक्षाबद्दल मी नेहमी बोलत राहत होता. बाबा के लगते जिगर आधे इधर ना आधे उधर. मी 5 सप्टेंबर 1996 शिक्षक दिन वसंतलाल लिलारे गुरुजी त्या शिक्षक दिनी मी मार्गामध्ये आलो. ज्या दिवशी बाबांची अंत्येष्टी 7 तारखेला निघाली त्या दिवशी त्या महानतेकी बाबा जुमलीची जीवन चरित्राची कथा एका शब्दामध्ये माझ्या लक्षात आली. जेव्हा बाबाची अंत्येष्टी गोलीबार चौकातून जात होती तेव्हा माझे काका त्या ठिकाणी गजानन भेंगरे मोठा खेळा ते तिथं होते. त्याने मोठा हार घेतला. त्यांनी मला विचारलं काका म्हणे हे का व्हायला. म्हणलं काका हे हार आणला दिले बाबाने काकासाठी. तू म्हणजे साध्या कार्याचा साध्या कार्याचे हार चालत नाही व्यक्ती चालत नाही. अक्षरशः तुम्हाला सांगतो त्या गोळीबार चौकापासून त्या घाटापर्यंत गेलो. तो हार टाकायची हिंमत झाली नाही. शेवटी घेतला. किती निष्काम सेवा होती बाबाची. किती निष्काम सेवा होती. त्या दिवशी कळलं मला ते त्या दिवशी कळलं बाबांच्या अंत्येष्टीच्या वेळेस की बाबा किती योग्य होते किती त्याग. इतिहास खूप लंबा आहे. आमचे अध्यक्ष महोदय म्हणतात 7 मिनिट 10 मिनिट बोललो तरी भरपूर आहे. आम्ही 5 मिनिट 7 मिनिट बोललो ते बाबाचे कितीही गुणवान करा तुम्ही सरणार नाही कधी सरणार. कारण बाबा तसे त्यागी होते. म्हणजे पुष्कळचे संतांचे पाहायला पूर्ण त्यांचे पाहायला पूर्ण. परंतु बाबासारखा संत या जगात झाला न कधी होईल. बाबांनी कोणत्या कुटुंबाला आपल्या कुटुंबाला कधी काही दिलं नाही. बाबांचा कुटुंब हा सेवक परिवार. एक मार्गदर्शक आहे नागपूरच्या ज्या मंडळाच्या विरोधामध्ये गेले कार्यक्रम त्या फोटो घेतात. त्यावेळेस कामठीमध्ये आले आणि संघटना निर्माण झाली. त्या संघटनेमध्ये कामठीपासून सुरुवात झाली. तो एक मार्गदर्शक म्हणे की माझ्या स्वप्नामध्ये बाबा आले आणि मला सांगितलं की तू त्या दोनाचे जे करू शकतो. त्याच लोकांनी दुकानदार उघडून किती फाटे फुटले. पक्ष जसे या पक्षातून त्या पक्षामध्ये जाते. मग अशी पूर्वी वक्त्यांनी बोललो मला माझ्या कुटुंब सुखी समाधानी करायचे आहे. माझे मला पाहायचे तुमचे तुम्हाला पाहायचे. आज सत्य मर्यादा आणि प्रेम. सत्य म्हणजे भगवान, मर्यादा म्हणजे बाबा आणि प्रेम म्हणजे मातृ. या 3 गोष्टी तुम्हाला आम्हाला तत्व शब्द निर्माणाच्या माध्यमातून आपल्याला पाहायचे. ताफ्यामध्ये बालकदाजी ठोकर त्यावेळेस सरपंच जिल्हा परिषद सदस्य होते. इथं लेआउट करता होता ताफ्यामध्ये संचालक होते. त्यावेळेस इथं खात्यामध्ये संचालक असते लेआउट नाव बी दिलं तर प्रेम करत. कोणाला प्रेम भावते कोणाला भावतो.
बाबांनी जे कर्म तुम्हा आम्हाला सांगितलं ज्याच्या त्याच्या पाहिजे, ज्याच्या कर्माची शिक्षा त्याला मिळेल. वडिलांनी केलं असेल तर पोराला शिक्षा मिळणार नाही, आणि पुत्रांनी केलं असेल तर वडिलांना शिक्षा मिळणार नाही. म्हणून बाबाच्या भेदोडानं तत्वशब्द निर्माण, कारण इथं वेळ भरपूर या ठिकाणी झाली. आणि मला या ठिकाणी वाटत नव्हतं. आणि दुसरं सांगतो तुम्हाला साहेब, ज्या लोकांनी बँकेच्या लोन खास करून सांगतो या, त्याच्याकडे लोन आजही बाकी असेल त्यांनी भरून द्यावं, त्यांनी भरून द्यावं, त्याच्यात ते पाहिजे. कारण बाबाच्या घामाच्या होता किती लोकांनी परिश्रम केले, का केले, दागिने विकले, गहाण ठेवले, बँक निर्मिती केली, सर्व केलं. काही लोकांना समजवलं की तुम्ही पैसे भरून टाका, जीवनात कधी कमी पडणार नाही. तुम्ही निर्णय केलं तर व्यवस्थित सारखं गोष्ट होत नाही. ही गोष्ट तुम्ही घेऊन टाका, ही गोष्ट तुम्ही घेऊन टाका. म्हणून या ठिकाणी आज काही जास्त बोलत नाही. आणि बाबा पडलेल्या उचलणं हा या मानव धर्माची शिक्षा, हा मानव धर्म. उभ्याला पाळणं ही मानव धर्माची शिक्षा नाही. एक छोटस गाणं आता इथं भजन सम्राट लोक, भजन प्रभूसुरी जे आहे विशेष काही, परंतु अजून भजनचे लोक आहेत जे भजनही म्हणतात, त्यांना भजन, भजन हा मनोरंजनाचं साधन आहे. परंतु त्याच्यामधूनही आम्हाला चांगलं शिकता येते, जर तुम्ही शिकत असेल तर. नाही तर मग काय नाही, गेलं गेलं जीवन वाया. आणि म्हणून सांगतो बाबा आणि मार्गदर्शक कसं आहे काय ते सांगितलं, तुम्हाला माहितच आहे. मी बोलल्याच्या नंतर लोकांना वाईट वाटतं, प्रसंग तोच येणार आहे. जे आम्ही बोलत होतो, जे आधी बोलत होते तेही नंतरच बोलणार, तेच होणार. आणि म्हणून छोटासा डबल चालवायचं गीत, राह में आए जो दीन दुखी, राह में आए जो दीन दुखी, सबको गले से लगाते चलो, बाबा जिंदगी से तू पहले भी लो, एक है भगवान एक है बाबा, दोनों का हमको सहारा, एक है भगवान एक है बाबा, दोनों का हमको सहारा, बाबा की कृपा, बाबा की कृपा से भूलो भलो, बाबा जिंदगी से तुम पहले मिलो, बाबा जिंदगी से तुम पहले मिलो. याला आपण कोणाशी भेटतो, माणसाचे मार्गदर्शक कधी जे बी आहे तुमचं सुख दुःख याच्या करताना तो भगवान आहे, तुमचे कर्म आहे. आपले कर्म पालन करण्याचा प्रयत्न करा, कोणाला लुभाडू नका, कोणाला लुभाडू नका. बाबांनी सांगितलं आहे धंदा करा, व्यापार करा, कोणाच्या गळा कापू नका, एवढेच बोलतो. आणि आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे आयोजक मंडळी गणी बाबा या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल संपूर्ण आयोजकाचे मार्गदर्शकाचे मी मनपूर्वक अभिनंदन आभार मानतो. आणि आपल्या शब्दाला विराम देतो आणि नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखी जावं ही ईश्वरचरणी बाबाचरणी मातृश्रीचरणी प्रार्थना करतो. आपल्या शब्दाला विराम देतो. धन्यवाद सर्वांना, माझ्या नमस्कार.